लावता असे पैसे खायसाठी नियम आहेत का? नाही नाही नाही. हा मग कशासाठी नियम प्रकरणमध्ये चौकशी करा. 5 वर्षापूर्वीपासून पाणीपट्टी शेतकऱ्याकडून वसूल केली जाते. भोगल साहेब काही राजकीय हितसंबंध जोपासणारे आहेत, त्यांच्या नावे टेंडर करून खोटी बिलं काढली अशी माहिती माझ्याकडे आहे. मलकापुरे गोलमाल करू नका. कार्यकारी अभियंता तुमच्या मान्याला मी सूचना केलेल्या आहेत. काही संस्था नदीचं पाणी म्हणून तुम्ही काय सांगता आम्हाला? मी अशा काहीतरी गोष्टी तांत्रिक सांगू नका. परत तुमचं तपासायला गेलो तर फुटपट्टी घ्यावं लागेल. लक्षात घ्या 33 वर नेमतवाडी पिहे नांदुरे या गावांपर्यंत 33चं पाणी जातं. ते किती दिवसापूर्वी सोडलंय पाणी? त्या लोकांना पाणी देणार आहे का नाही तुम्ही? मलकापुरे साहेब त्यांचा अध्यक्ष हे आमसभा संपण्यापूर्वी जोशींना इकडे पाचारण कर. फोन करतो सर लगेच. आणि त्यांना पण काही शेतकरी पाणी कुठं न्यायला लागलेत त्याच्यावर काय गांजा पिकवतील काय? सर माझं नाव जितेंद्र कृष्णात बंकापुरे. मी उपविभागीय अभियंता आहे भीमा पाटबंधारे उपविभाग तुंगत. आणि माझ्याकडे अतिरिक्त 2 उपविभागाचे कार्यभार आहे. एक करकम आणि टेंभुर्णी. आणि आमचं विभागीय कार्यालय BDD 2 सोलापूर आहे. तर आता मागच्या आधी ह्याच्यात तुमच्याकडे विषय काय काय ते सांगा सर. इथं विषय आष्टी जलाशयाचा आहे जो आमच्याकडे म्हणजे आले. तुमच्या विभागाकडे काय काय येतं? आमच्याकडे फक्त काय सिंचन व्यवस्थापन येतं सर. सिंचन व्यवस्थापन येतं. कुठून कुठपर्यंत आहे? टेंभुर्णी आणि सर टेंभुर्णीचं करकम. हा टेंभुर्णीचं 0 ते 75 आहे किलोमीटर. मेन उजनी डावा कालवा येतं. उजनी नदीच्या डाव्या साईडला डावा कालवा. टेंभुर्णीचा हद्द आहे 0 ते 75. 75 ते 95 हे करकम उपविभागाकडे येतं. आणि त्याच्यावरती 33 ते 38 वितरिका आहे. आणि 95 ते 126 हे तुंगच सब डिव्हिजन. टोटल 126 किलोमीटर लांबीचा कॅनल हा माझ्याकडेच आहे. त्या एस्केप मधनं आपण ओढ्याला पाणी देऊ शकतो. म्हणजे जर आष्टी जलाशय भरल्यानंतर जो पाणी येतो ते ओढ्याला येतोच. पण जेव्हा जर नसते पाणी तर आपण एस्केप मधनं पाणी देऊ शकतो सर. आपण ओढ्याला देऊ शकता ना? हा आमची मागणी तीच आहे ना सर. आता बऱ्याच लोकांची मागणी जुळवलीची. नाही मग मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांना पण पाणी द्यायचंय, जुळवलीला पाणी द्यायचंय. झालं नाही सर. फक्त गेट्स आपले खराब आहेत. आपण गेट रिपेअर साठी प्रस्तावित केलेलं आहे साहेब. आज आपण बोलतोय 2017ची मागणी 2025 मध्ये आणि आज तुम्ही उत्तर देताय गेट दुरुस्त नाही. नाही सर. हे 17ची मागणी याच्यात नाही. ऐका ना, जिथून कुठून पाणी येणार आहे? आता आपल्याला त्या पेनूरच्या तिथून मगरवाडीवरून पाणी देता येते ना एस्केपना वॉटरला. हा एस्केप. मग सर एस्केप उघडत नाही सर. आपण कसं मी अशा काहीतरी गोष्टी तांत्रिक सांगू नका. परत तुमचं तपासायला गेलो तर फुटपट्टी घ्यावं लागेल. नाही ऐका, पाणी द्यायचंय, पाणी द्यायचंय. पाण्यासाठी नियम अटी लावू नका. बरं. पाणी त्यांना पण काय शेतकरी पाणी कुठं न्यायला लागलेत त्याच्यावर काय गांजा पिकवतील काय? ऊसच पिकवतात ना. मग त्याला वेगळा आणि ह्याला वेगळा नियम कशासाठी? मग मुद्दा काय आहे? त्याला पाणी जात होतं, आपल्या त्या दुरुस्तीमुळे राहिलंय. तर त्याला ते दरवाजा दुरुस्त करणे आणि पाणी देणे तो एक विषय आणि जळोलीचा एक विषय. जुळवली आणि कोक नाल्याचा पण कोक नदी. तिन्ही विषय झाले पाहिजेत. येणाऱ्या आवर्तनाला आता ज्यावेळेस कालवा सल्लागार होईल, आवर्तन होईल, त्याला पाणी असलं पाहिजे. मलकापुरे एक मिनिट साहेबांचा प्रश्न. मलकापूर नदीच्या पलीकडचा भाग येतो बरोबर? डावी बाजू येतो. हा डावा म्हणजे नदीच्या पलीकडचा. नदीच्या पलीकडचा ना डावा. आणि उजवा इकडचा आम्ही जिथं बसलो तिथं बरोबर. तर आपल्याला आष्टी उपसा सिंचन योजनेमध्ये जे आता आपण आवर्तन सोडलेलं होतं ते पूर्ण शेतकऱ्याला पाणी मिळालं का? सर नाही ते आमच्याकडे येत नाही सर. ते 9 नंबर जोशी साहेबांकडे येते. आमचं बिल आलं नाही सर. माहित नाही, मला माहित नाही. त्यांचा कोण आलं नाही का इथं? 9 नंबर आष्टीचा 9 नंबर विभाग. ऐका आबासाहेब, त्या कॅनल मध्ये झाड झुडप पानकणीचं पाणी 9 नंबर विभागाचे कोण आलेत का इथं? 9 नंबर विभाग मलकापुरे साहेब त्यांचा अध्यक्ष हे आमसभा संपण्यापूर्वी जोशींना इकडे पाचारण कर. फोन करतो सर लगेच. आणि त्यांनी जे मामांनी प्रश्न विचारलाय की कॅनॉल मध्ये आज झाडं मोठ्या प्रमाणात आहेत, झाडं उगवलेत, दुरुस्ती नाही. करतोय आता मेकॅनिकल तुमचा विभाग काय काम करतोय? किती केला, काय केला आतापर्यंत आढावा सांगा.
मेकॅनिकल आता जवळपास आपल्या मेन कॅनलचं 0 ते 75 मधले बरेचसे पॅचेस हे झालेले आहेत. त्याच्यानंतर 75 ते 95 सुद्धा आणि वितरिका 38, 37 इथल्या बरेच भागातले आपण झाड झुडपं काढून घेतलेले आहेत. मग गाव सांगा तुमचं. तुमचं गाव सांगा सर. माझं दामोदर लक्ष्मण नाही गाव रिटायर्ड उपाभियंता आहे. मी रोज जातो गाव पुळूस 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 पुळशी चुली पुढे सर उजव्याकडे आमदार साहेब नाही सर कार्यक्षेत्र त्यांचं दुसरं आहे बिआडीचं. मुद्दा गेले 2 वर्ष मधला जो 33 नंबर फाटा आहे त्या फाट्याचा दरवाजा बंद आहे आणि बंद असून तिथं टिपरनं मुरुम पाणीच मिळत नाही त्या भागाच्या लोकांना, पटकुरवलीपर्यंतच्या सगळ्या लोकांना. नाही उघडतो सर आपण गेट उघडलं नाही माती साहेब, पाणी ह्या वेळेच्या सुद्धा पाहिलं तुम्ही पाणी दिलं नाही. 34 ला दिले की 33 ला दिलं नाही, 34 ला सांगणार. एकच मिनिट, त्यांचा पर्टिक्युलर प्रश्न काय आहे? 33च्या दरवाजावर मुरुम टाकून बंद केलाय का? बंद केलाय का? होय. गेट नादुरुस्त आहे सर. मग ते काम कोणाचं आहे? एक मिनिट भैया, त्यांनी जो प्रश्न विचारलाय 5 वर्ष झालं तो दरवाजा बंद आहे. 33 नंबर जर दरवाजा दुरुस्त नाही आणि त्याच्यावर जर आपण मुरुम टाकून बंद करत असू नाही बरोबर आहे. आपण दरवेळेस आपण स्विच धरतो सर. मेकॅनिकल विभाग काय टेक्निकल काय अडचण आहे का सर? हे यांत्रिकीने उतरू द्यावं सर. हो ना. त्याच्यावर मागणी देतो सगळंच करतो. आपण switch कळवतो. तुमचं काम आहे ना, तुम्हाला काम करायचं दरवर्षी पाकळी कार्यक्रमात. तो दरवाजा का बंद आहे? टेक्निकली काही कारण आहे का? पुढे बाबा द्यायच नाही पाणी, नाही पुढे तसं पाणी चढत नाही. दरवाजा असं काय? मग 33-34 दरवाजाच नादुरुस्त आहे. राजकीय काय विषय आहे 33 ला का? पाणी का देत नाही आपण? राजकीय काय विषय आहेत का? नाही काहीच नाही. 5 वर्ष बंद का बंद? एवढे 5 वर्ष झालं पाणी पट्टी घेत नाहीत लोक आणि पाणी देत नाहीत. दरवर्षी सर पाकरांमध्ये घेतो. काही चौकशी करा. 5 वर्षापूर्वीपासून पाणीपट्टी शेतकऱ्याकडून वसूल केली जाते. एक जण बोला. काय साहेब ऑफिसला गेलो शेतकऱ्या तक्रारी घेऊन, ते साहेब फोन उचलत नाहीत. पदाधिकारी म्हणून तिथल्या लोकांच्या अडचणीसाठी मी ऑफिसला 4 वेळा गेलो. येतच नाही बोल सांगितले ऑफिसला. आणि माणूस कामाचा नाही, अजिबात नाही. ठीक आहे. हा एक जण पाणीपट्टी वसूल पाणी दिलं नाही. आता बघितलं एवढा विषय संपल्यावर शेअर घेऊ भाऊ. ही विषय पहिलाच चालू आहे, पहिलाच विषय चालू आहे. आता एक असा आहे साधा प्रश्न, 33 ला पाणी देत नाही, पाणीपट्टी घेतली जाती नाही देतोय सर पाणी. ऐका ना, त्यांचं म्हणणं काय आहे की एक मिनिट आप्पा, हो त्यांचं म्हणणं काय आहे? 33 ला पाणी देत नाही, पाणीपट्टी घेतली जाते. तर याच्यावरती तुमचं मत सांगा. नाही पाणी दिलं जातं सर. इथे ओव्हरलॅप क्षेत्र आहे, नदीवरनं पण परवाने आहेत. साहेब कॅनलवरनं द्या पाणी. हो देतोय. नदीचं कशाला सांगताय? शाखाधिकारी आहेत, विचारा त्यांनी. नदीचं सांगू नका. नाही साहेब काटा उघडला का? पाणी दिलंय का? पटवर्धन कोरोलीपर्यंत तो कॅनल जातो. करकम पासून पटवर्धन कोरोलीपर्यंत त्या ठिकाणच्या लोकांची सगळ्याची पाणीपट्टी तुम्ही वसूल केलेले. कारखान्याकडून वसूल करताय पैसे आणि लोकांना पाणी देत नाही. देतोय साहेब आता साधा विषय, 33चा तुम्ही दरवाजा दुरुस्त कधी करणार? एकच मिनिट सरपंच, 33चा दरवाजा कधी दुरुस्त करणार? 33चा दरवाजा हा दरवर्षी आपण प्रापण सूचीमध्ये घेतो. प्रापण सूची मंजूर सुद्धा आहे, यांत्रिक विभागाला पण कळवतो. ही निविदा प्रक्रिया यांत्रिक विभागामार्फत होते आणि तेच रिपेअर करून देत असतात. आपल्याला मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे आपलं स्वतंत्र. कधी होणार? आता मी पुन्हा सांगतो सर त्यांना परत इथून आता आम्हाला जाण्याचं फोन लावतो यांत्रिक. 33 ला पाणी कधी सोडलंय? 33 ला पाणी कधी सोडलं विचारा त्यांना. आम्हाला लक्षात घ्या, 33 वर नेमतवाडी, पिहे, नांदुरे या गावांपर्यंत 33चं पाणी जातं. ते किती दिवसापूर्वी सोडलंय पाणी? त्या लोकांना पाणी देणार आहे का नाही तुम्ही? त्या गावाला पाणी द्या. सांगा ना कुठं आहे? 33 ला ते सांगतात ना पाणी नाही. नाही पाणी सोडलं नाही.
ते कसं आहे दोन नदीवरनं पण सांगतो ना वर नदीचं सांगू नका 33 ला पाणी दिलं का नाही 33 ला पाणी कधी सोडलंय सांगा साहेब. पाणी 2 मिनिटं हा पाणी दिलं होतं 2 पाणी वापर संस्था आहे त्या 2 पाणी आत्ताच्या रोटेशनला पाणी दिलंय का 33 ला? हो 2 पाणी वापर संस्था आहे त्या 2 पाणी वापर संस्थेला पाणी साहेब तुम्ही उत्तर द्या ना त्याला कशाला द्यायला होताय नाही सर हे तारीख सांगायसाठी होय पाटील तारीखसाठी हो पाटील मी ऐक तारखासाठी सर तारीख त्यांनी एक्झॅक्ट ठीक आहे मूळ मुद्दा पाणी काय? दिलेलं आहे. पाणी दिलं नाही ते सांगताय साहेब, आता तुम्ही रोटेशन सांगताय पाणी संपलंय. दिलं ऐका. हो साहेब आता 5-10 दिवसापूर्वी डाव्या कालव्याचं रोटेशन संपलंय हा. त्यावेळेस 33 ला तुम्ही पाणी दिलं का? अरे दिले की दिले ना 2 पाणी पुरवठा संस्थेला पाणी दिलं सर. काय खोटं बोलताय? हा? अरे पाणी दिलं का बोलू नका. पाणी दिलं का कालवा उघडला होता कालवा सोडला होता 40-45 33 दरवाजा उघडलाच नाही सर नाही मुरुम काढून घेतला ना आपण नाही होत नाही सपोज नाही साहेब खोटे बोलू नका तुम्ही उघडलाच नाही दरवाजा पूर्वी तुम्हाला बरं त्याच्यासाठी तुमच्याशी पण बोललो होतो होय सर त्याच्यानंतर लगेच सोडलं पाणी आता हे- अहो पाणी दरवाजा उघडला नाही सर मुरुम काढून उघडला सर असं कसं म्हणतात हॅलो आम्ही 5 वर्ष झालं तिथे येतो पाणी सोडलेलं पण रेकॉर्ड ह्यांनी आहे. काय आमची दखल सुद्धा घेतली ना सर रेकॉर्ड नाही पाणी सोडलं असं म्हणतात. नाही असं म्हणतात बंद आहे आम्हाला टिपका नाही पाणी सांगितल्या मोहन नदीचं पाणी म्हणून तुम्ही काय सांगता आम्हाला नळाच्या पाण्याचं आमचं काय वाईट आहे का वाकड आहे काय एवढा जाहीर सभेत त्याचा कोण फोटो पडेल नवा नदीचं पाणी दिलंय म्हणून सांगता पावसाचं पाणी आहे म्हणून सांगता त्याचं पाणी जाणं तर बंद केलं आणि तुम्ही ऑफिसला असताना एवढं आम्हाला सांगा एक मिनिट ना आता साहेब यांचे प्रश्न तुमच्या संदर्भात जास्त आहेत एक आता 33चा दरवाजा दुरुस्त करून तुम्ही कम्प्लिटली त्यांना पाणी पाळीनं प्रत्येकाबरोबर दिलं पाहिजे एक दुसरी त्यांच्या दुरुस्ती कॅनलची जी विषय आहेत आणि कॅनलच्या कडन असणाऱ्या साईड पट्ट्या ते दुरुस्ती करणं गरजेचं आहे ही बऱ्याच जणांची मागणी आहे दुसरी एक विनंती की कॅनॉलचं पाणी बंद होताना त्या मेन डाव्या कालव्यावरचे सगळे सीआर भरून घ्यावेत शेवटी कॅनॉलचे ज्यावेळेस पाणी बंद होते शेवटच्या 2 दिवसात ती दारं सगळी भरून घ्यावीत म्हणजे जवळपास 8 दिवस ते पाणी पुढच्या शेतकऱ्यांना राहू शकते कसं असं साहेब तुम्ही बोलताय हे कसं धोरणात्मक बाबी असतात आता जर वरिष्ठांनी सांगितलं तर आम्ही त्या गोष्टीने करू आमसभेचा ठराव करा हो करून घेऊ आमसभेचा ठराव आम्ही लोकांसाठीच आहे प्रोसिडिंग कोण लिहिते साहेब प्रोसिडिंग लिहिणार आणि आमसभेचा ठराव करा पाणी तुमच्यासाठीच आहे लोकांसाठी जसं म्हणाल तसं काम करू आजच्या याच्यानुसार सगळे ओढ्या नाल्यावरचे असणारे सगळे बंधारे भरून घेणे याबाबत ठराव करण्यात आला सर्वानुमते आमदार साहेब बोलतात एक मिनिट आमदार साहेब बोलतात मलकापुरे हा सर या आवर्तनामध्ये जो भाग पाण्यापासून वंचित आहे परवा जयकुमार गोरे पालकमंत्र्यांचे वडील वारल्यानंतर आपले पाटबंधारे मंत्री दादा तिथे भेटले होते मला विखे पाटील तर कालवा सल्लागार समितीची बैठक 1 तारखेला होती ज्या भागामध्ये पाणी नाही मिळालं त्याचा आढावा आपल्याला कालवा सल्लागार समितीच्या समोर मांडायचा हा आता इथं सर्व शेतकरी आहे पण कालवा सल्लागार समितीत पाटबंधारे मंत्र्याला धारवलं जाईल आदरणीय दादा याची नोंद आपल्याला शेतकऱ्यांसाठी घ्यावी लागेल दुसरं मलकापुरे आपण आपल्या विभागाचं काम असं आहे की पाणी मागितल्यानंतर पाणी देणं ज्या संस्था आपल्याला पाणी मागतात त्या संस्थेला आपण पाणी देतो डागडुजीसाठी आपल्याला त्या संस्था काही दायित्व देतात दुसरं आपल्या विभागामार्फतमध्ये आपण MIDC पाणी देतो उद्योग क्षेत्राला उद्योग क्षेत्रातून जी काही पाणीपट्टी येते त्या पाणीपट्टीतून आपण खर्च करतो डागडुजीसाठी असा टोटल गेल्या 2019 ते 2024 हे आमसभेत घ्या अध्यक्ष मी काय बोलतो हे बाब गंभीर आहे जे दायित्व पाणी वाटप समितीनं संस्थेने उद्योग क्षेत्राने पाणीपुटी जी रक्कम आपल्या कार्यालयाला भरलेली आहे त्या रकमेतून आपण या कॅनलच्या डागडुजीचं काम करतो तर आलेली रक्कम आणि त्या रकमेनंतर डागडुजीसाठी केलेली खर्चाची रक्कम आणि कोणत्या पद्धतीचे खर्च आपण ह्या कॅनलवरती केलेले त्याची संपूर्ण माहिती
कालवा सल्लागार समितीची बैठक 1 तारखेला आहे. तत्पूर्वी मला समाधान दादांना, अभिजित आबांना, मलकापुरे हो सर. गोलमाल करू नका. कार्यकारी अभियंता तुमच्या मान्याला मी सूचना केलेली आहे. काही संस्था भोगस आहेत, काही राजकीय हितसंबंध जोपासणारे आहेत, त्यांच्या नावे टेंडर करून खोटी बिलं काढली अशी माहिती माझ्याकडे आहे. आणि म्हणून मी हे प्रश्न अत्यंत गंभीर आहे. जर तुम्हाला दायित्व आलं होतं तर का डागडुजी झाली नाही कॅनलची? पैसा कुठे गेला याचा हिशोब आम्ही आमदार म्हणून आम्हाला देणं गरजेचं आहे. नाही तर विधानसभेचं अधिवेशन 3 मार्चला चालू होते. तुमच्या पाटबंधारे मंत्र्याला सडक पळ करून सोडून लक्षात ठेवा. यामध्ये बरं का राजू, आबा बंकापुरे साहेब काल नांदूरमध्ये आलता. आबा हॅलो आबा बंकापुरे साहेब काल नांदूर आलते. आबा लक्ष नाही इकडं. आबा काल बंकापुरे साहेब पण नांदूर मध्ये आलत. मग बंकापुरे साहेबाला म्हणलं पुढे कॅनलला पाणी येतंय, माझे खालून राहणार पाणी कॅनलच्या ते अडतंय, ते तुम्ही काढा जण करून पाणी पुढे जाईल, फुटायला नाही कॅनल. मला बंकापुरे साहेब म्हणले नदीला पाणी येतंय, तुम्हाला कॅनलला पाणीच नाही. तुम्हाला कॅनलला पाणी नाही का तर नदीला पाणी येतंय म्हणून तुम्हाला कॅनलला पाणी नाही. मी बंकापुरे साहेब परवाना आणले ते मला मंगळवारी माझ्यात आलतं. साहेब तर्खंमधून निघल्यापासून 22 पॉईंट आहे सायफिंग बोगद्याचं. 22 पॉईंट सायफिंग बोगद्याचं. कळालं. उत्तर 3 घेऊ. हा सर कसं एका व्यक्तीला एक स्त्रोताकडून पाणी देतो. आता पाणी परवाने आपण नदीवरनं दिलेले आहेत ह्या लोकांना. आता मेन म्हणजे टेंभुर्णीत का कुठल्या वितरिका आपण उघडत नाही. टेंभुर्णीला 0 ते 33 सगळे वितरिक आहेत, पण एक सुद्धा आपण उघडत नाही कारण सगळं ब्लॉक आहे. कारण सगळ्यांनी नदीवरनं परवाने घेतलेले आहेत. तसे DY 33 ला सुद्धा काय झालं माहिती का, फक्त 20% लोक पाणी मागणी करतात, 80% नदीवरनं परवाने. नदी शाश्वत असल्यामुळे ते नदीवरनं परवाने आहेत त्यांना. मग एका व्यक्तीला एका स्त्रोतातून पाणी आहे. जर समजा वितरिका 33 वरनं जर त्यांना पाणी हवं असेल तर मग नदीवरचं बंद करून घ्यावं लागेल. बरोबर. एक महिला साधं सांगा, नदीचं पाणी आलं काय आणि कॅनलचं आलं काय? एकदा पाणी दिल्यावर माणूस रानात ढोळ तर साठत नाही, मग त्याला लागणारच पाणी घेणार आहे. अतिरिक्त तर घेत नाही. घेऊन काय शिल्लक ठेवायचं ऐकत नाही. काही शेततळ आहे का त्यांचं? एक मिनिट रे बाया तुझंच बोलतोय. शेततळ आहे का? 98-50 नाही. ते शेतालाच पाणी देत आहेत. मग नदीतनं दिलं काय आणि कॅनलवरनं दिलं काय? नदीपेक्षा जर कॅनलवरनं दिलं काय शिकवत आहे? काय सांगा तू या स्टेजवर तुम्हीच सांगाय. मग त्यांना घरी बसवा आणि तुम्ही बोला. जर मला सांगा नदीचं पाणी जर त्या ठिकाणी कॅनलचं वापरलं तर लाईटची बचत होईल ना? नाही बरोबर सर, पण दोन्ही मग कसं होतं नदीवरनं हे पाणी घेणं आणि मग दोन्ही एका आकार नाही. एक मिनिट पाणी पावणार नाही. एक मिनिट आमचं म्हणणं साधं आहे. अध्यक्ष 1 मिनिट ऐका की. 2 मिनिटं मला विषय काय माझा ऐका. तुमचं म्हणणं काय आहे? कॅनलवरनं भिजलं माझं त्या मित्राचं 5 एकर शेत आहे आणि त्यानं जर कॅनलवरनं भिजवलं 5 एकर आणि नदीवरनं भिजवलं 5 एकर तर तुम्ही 10 एकराची पाणीपट्टी घेणार का? असं होत नाही. मग नदीची बी घेणार आणि कॅनलची बी घेणार. म्हणून एक स्त्रोत मग ऐका त्याला एकच पाणी मिळणार आहे ना. पाणी उजनी धरणाचंच पाणी आहे भीमा नदीला पण आणि कॅनलला पण. मग कशासाठी तुम्ही नियम लावताय? साहेब साहेब 1 मिनिट रामा. नियम कशासाठी लावता? असे पैसे घ्यायसाठी नियम आहेत का? नाही. हा मग कशासाठी नियम? नदीवरनं शाश्वत पाणी ऐका 2 विषय आहेत. पाणी नदीचं येऊ द्या नाही कॅनलचं येऊ द्या, पाणीच घ्यायचंय ना. हो ना. मग कशासाठी नियम अटी लावताय? नियम अटी का लावताय? ऐका ना ऐका मुद्दा तो नाहीये. ऐका पाटील 2 मिनिटं. मुद्दा साहेब काय आहे? पाणी देणं कुठलं पण उचलू त्याला नियम का लावताय तुम्ही? आमदार साहेब या शेतकऱ्याला पाईपलाईनच नाही, नदीवरनं पाईपलाईन नाही, त्याला कसं भिजवायचं? आणि या अधिकारी कसं सांगताय काय कळत नाही? या शेतकऱ्याला पाईपलाईन नाही. एखादी रेअर केस असेल नाही तर बऱ्याच लोकांना रेअर केस नाही. ऐका ना माझं काय म्हणणं अध्यक्ष, त्यांची पाईपलाईन असू नाही नसू, ज्याची पाईपलाईन आहे त्याला पण माझं म्हणणं आहे पाणी एकच आहे ना. हा मग कसं नियम लावताय? ठीक आहे साहेब त्याला अडचण आहे तुम्हाला?
नाही देऊ सर. जर ऐका नियम, एक मिनिट आम्हाला, जर नियम बदलायचे असेल तर आम्हाला सांगा, नियम बदलून घेऊ. सर फक्त एकच विनंती आहे की फक्त मागणी द्यावी, म्हणजे जेणेकरून ऐका ना, तुम्ही तुमची लोक काम करतील ना, मागणी द्यायला घ्यायला, पाणी सोडताना पाणीपट्टी घेतायत ना तुम्ही. फक्त आमचं म्हणणं की नियमाचं बोर्ड दाखवून शेतकऱ्याला अडवू नका. नाही आलो. हॅलो, पुढचा विषय बघा, संजय, एक मिनिट, संजय नवनाथ खरात, एक मिनिट, संजय नवनाथ खरात, खरातवाडी, उजनी डावा कालवा, मेन कॅनल अतिक्रमण काढून हद्दी कोणा करणे, हा विषय तुमच्याकडे आहे. खरातवाडीचं का? एक नाही मलकापुरे, हो मलकापुरे, हा सर. तुमच्या विभागाच्या मार्फत अत्यंत गंभीर तक्रारी आहेत, मुरमाच्या तक्रारी आहेत. तुमच्याकडे पाणी वाटपासंदर्भात जे पैसे जमा होते त्याचे तुम्ही मनाने टेंडर करून मनाचे ठेकेदार नेमता, कामं न करता, पेमेंट करता, सगळे अपराध तुमच्या विभागात. पुढच्या मान्यांना घेऊन या तुम्ही कार्यकारी अभियंता, आणि समाधान दादांनी सांगितल्याप्रमाणे विभागवार सगळे तुम्ही केलेले टेंडर, तुम्हाला आलेलं दायित्व आणि तुम्ही खर्च केलेली आलेली रक्कम आणि खर्च केलेली रक्कम आम्हाला चारही आमदारांना तुम्ही लेखी विभागवाईज द्यायची. हॅलो, आबा एक मिनिट, बोला की. तुमच्या टाकळी बांधारा तुमच्याकडेच येते ना, कुणाकडे येते? बीआयडी मॅडम कडे आता मग मॅडम येतील, बसा. हॅलो, करोड 24 महिने 20 वर्ष झालं बंद आहे. एक मिनिट, हो का साहेब, आता आपलं ठरलंय, ऐका सरपंच, आपलं आता आमसभेत ठरलंय 33चा दरवाजा दुरुस्त करतील आणि पाणी देतील. नाही दिलं तर आपण त्याला आता ते तिथला आभार 22 सायपिंग बोर्डायचं, 22 सायपिंग बोर्डायचं 33 कॅनलला त्या सायपिंग बोर्ड समोर नुकतंच रस्ता नाही, फक्त माझ्या इथे सायपिंग बोर्ड समोर रस्ता सावंत आणि शेखनं काढून दिला पैसे घेऊन एका शेतकऱ्याकडून फक्त. आणि तो रस्ता फक्त एकच माणूस वापरतोय, आणि त्या माणसाला पाठीमागून वळून जायला 200 मीटर अंतरावर कॅनलवर पूल आहे, पुलाला लागून सर्व्हिस करू शकतो. पण तू माझ्या सायपिंग बोर्डच्या समोर जाऊन माझ्या विहिरीत मुसली. या विषयाची माहिती द्या. घेतो सर. जीवन खातं 2024चं, तर त्याच्यावर काय कारवाई झाली नाही, पण याच्यावर काय कारवाई झालीच नाही ना. स्टॅक आहे ना सर, आम्ही दुसरं कुठलं मुरुम घेत नाही. आमचं जे हे डीप कट आहे की नाही, डीप कटला जे स्टॅक मुरुम आहे तेच वापरतो आम्ही, दुसरं कुठलं बाहेर तसं वापरत नाही. आमचं स्टॅक अवेलेबल असलेलं मुरुम आहे ते. उपसा झालाय का? कुठलं उपसा झालाय का? आपण आता मेकॅनिकलची काम करतो. तुमच्या कामालाच झालाय? हा, आमच्याच कामाला आमचाच मुरुम आहे. मग त्यांच्याच कामाला त्यांचा मुरुम वापरायला आपले काय पंचायत काय? नाही, तो यांचा विषय नाही. नाही ना. बोला, माईक द्या यांच्याकडे, बोला. दिली काम चालू आहे. नाही चालू आहे, प्रक्रिया बी नाही सर, ते विषय ऑन प्रोसेस आहे, इन प्रोसेस आहे. ते आता काढून घ्या, होईल की 10-15 25 चालू होणार. माझे 7 वर्षाला पानपट्टी घेतली. इन प्रोसेस आहे ते. आवाज 7 वर्षाला पानपट्टी भरून घेतली आणि पाणी देत आहेत. आणि तहसीलदारने सांगितलंय पत्र इथं. हा बोला. सर ते पाटाची कारवाई केलेली आहे, ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. 2 मिनिटं. हा सर पाटाची कारवाई चालू आहे सर, आपण उत्तर म्हणजे हे केलं. 7 वर्ष झालं. कधी करून देणार आहे? 7 वर्ष झाले. तहसीलदार साहेब, यांचा पाट, यांच्या रानातला पाट मोडलाय, तर त्याला तुमचं पत्र पाहिजे म्हणतायत. ते आमचं संपादित क्षेत्र संपादित आता तालुक्यात कुणाचं संपादित नाही, तर तुम्ही यांचंच कसं सांगता हो? नाही सर, तसं मालकी हक्क नाही आहे. कुणाचा मालकी हक्क?
मालकी हक्क ज्याचं कोणाला? विभागाचा मालकी हक्क नाही. ऐका मला सांगा, आमच्या रानातनं पण मोठा कॅनल गेला, अजून आमच्या उतार्यातनं कमी झालेलं नाही, मग आमचा कॅनल काय त्याची करायचं? चर्चा करू. ते अंतिम ह्याच्यावर येऊ. कधी? येतो आज किंवा उद्या यांची भेट घेतो. उद्याच भेट घेतो यांची. उद्याच्या पाण्याच्या आधी चालू होईल, हा? येणाऱ्या पाण्याच्या आधी होईल. हा, कारवाईचा प्रयत्न करतो सर. प्रयत्न करतो सर. होईल ना? हा. प्रयत्न नाही. भेट घेतो. भेट घेऊन सगळी कारवाई ठीक आहे. हॅलो आमदार साहेब,